सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मालॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये स्वतंत्र नोंदणी विरोधात पुकारलेला संप सुरूच आहे। आज या संपात महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य आणि असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स यांच्या वतीनं राज्यव्यापी संप पुकारण्यात आलाय। BHMS CCMP धोरणाबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक फेऱ्यांच्या चर्चा होऊनही कोणतीही समाधानकारक ग्वाही मिळालेली नाही। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करत कायदेशीर आणि नियामक चौकट स्पष्ट होईपर्यंत या धोरणाची अंमलबजावणी करू नये अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे। संपाच्या सुरुवातीच्या 24 तासात केवळ आपत्कालीन आणि अपघात विभागातील सेवा सुरू राहतील, तर OPD सेवा, नियमित रुग्णांवरील उपचार, नियोजित शस्त्रक्रिया, दैनंदिन कर्तव्य आणि शैक्षणिक उपक्रम पूर्णतः बंद राहतील। मुंबईतील सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM रुग्णालयातही OPD सेवा आज बंद राहणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, BHMS डॉक्टरांना CCM मध्ये सहभागी करून घेण्यास कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे विरोध आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरती, या बंदवरती आता तोडगा काय निघू शकतो? ज्या प्रकारे मागणी IMH ची होती त्यासोबतच मार्चची होती की MMC मध्ये नोंदणी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये BHMS डॉक्टरांची नोंदणी होऊ नये। मात्र काल रात्री पहिलं प्रमाणपत्र हे BHMS डॉक्टरांना देण्यात आलं आणि त्यामुळे आजही काही प्रमाणपत्र हे सर्टिफिकेट्स देण्यात येतील आणि त्यामुळे हे आंदोलन आणखी मोठ्या स्वरूपात होईल असं दिसतंय। कारण वारंवार मागणी करून सुद्धा MMC कडनं हे सर्टिफिकेट्स देण्यात येत आहेत। त्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झाले। काल आपण बघितलं IMA ने आंदोलन सुरू केलं, त्यामध्ये आता मार्च त्यासोबत ASMI यांनी सुद्धा आता या आंदोलनाला पाठिंबा देत आज संपूर्ण म्हणजे जे शासकीय रुग्णालय आहेत त्यामध्ये OPD बंद असणार आहे, इमर्जन्सी सेवा सुरू असणार आहे आणि जर शासनाने ऐकलं नाही, त्यांचं हेच म्हणणं आहे की जर नोंदणी केली जात असेल तर ती तात्काळ थांबवावी आणि जी कोर्टाची पुढील तारीख आहे त्यामध्ये कोर्टाचे काय निर्देश येतात त्यानुसार पुढची कार्यवाही करावी। मात्र सरकारने तातडीने म्हणजे 3 ऑगस्टला आपण बघितलं शासन निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे आता हे आंदोलन आणखी तीव्र होईल असं दिसतंय। त्यामुळे पत्रकार परिषदा मार्चच्या वतीनं आज सकाळी 10-10:30 वाजता घेतल्या जातील आणि त्यामध्ये पुढची भूमिका ही IMA डॉक्टर्स मार्चची समोर येईल। वेदांत, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।